आज आपण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने करतोय आंब्याची खीर। लागणारं साहित्य आपण पाहिलं, दूध आपण तापत ठेवलं, त्याला उकळी आता आलेली आहे। काय पुढची कृती आहे? आता आपण ते भिजवलेले तांदूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये। बर, सगळे घालायचे नाही, अर्धेच घाला। बर, हा बस पुरे। हा पुरे। आता हे आपण तांदूळ ह्या दुधामध्येच उकळून घेणार आहोत। बर, पूर्ण शिजेपर्यंत। बर, आता तुम्ही मुंबईत सर्व्हिस किंवा आता परत जॉईन करणार आहात तुम्ही, तर मग हे करत असताना काही प्लॅन डोक्यात ठेवलाय की आपल्याला आता इथून पुढे अजून एवढं जरा मार्गक्रमण करायचं? कारण आपण एक मुंबईत काम करताना एक आपला बॅकअप प्लॅन तयार असतो ना, किंवा जे करतोय त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचायचंय, तुम्ही असं काही विचार केलाय? हो, मी हा विचार केलाय की म्हणजे आता जॉब करून करून म्हणजे असा कंटाळा आलाय, रोज तेच तेच त्याच वेळेला जा परत या घरी वगैरे। तर माझं म्हणजे हॉबी आहे कुकिंग, तर मला त्याच्यामध्येच काहीतरी असं वेगळं करायचंय, घरगुती बिझनेस वगैरे, किंवा म्हणजे माझ्या हस्बंडचं पण म्हणजे स्वप्न आहे, माझं पण आहे की एक छोटंसं रेस्टॉरंट असावं आपलं। तर त्या बाबतीत म्हणजे आम्ही प्लॅन करणार आहोत कसं करायचं वगैरे। बरं, चला आता ह्याला मला वाटतं तांदूळ त्याच्यामध्ये, तांदूळ आता उकळीमुळे फुलून आलेला आहे। आता आपण साखर टाकणार आहोत। बरं, बस बस, हे चांगल्यापैकी म्हणजे मिक्स करूया आणि मग ते भात शिजत आला ना की थोडं अजून म्हणजे ही क्वांटिटी कमी होईल, थोडं घट्टसर होईल। आता आपलं हे साखर पण विरघळत आलेली आहे। बरोबर, तर आपण तांदूळ शिजलाय। पुढे आता पुढे आपण हे आंब्याचं गर टाकणार आहोत त्यामध्ये। हा तर आपण सगळंच घालूयात बरं का? हो हो चालेल, थोडाही शिल्लक नको ठेवायला। आणि गॅस आपण बारीक करणार आहोत। बर, हे आंब्याच्या फोडींचं काम आहे का पुढे? हो, ते आपण गार्निशिंगला वरती टाकणार आहोत। नाही, काम नसलं तर मग त्या कशाला ठेवायच्या ना तशा, म्हणून मी विचारलं। आता हे आंब्याचा पल्प घातल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत। बर, गॅस बंद केला। ओके, हे व्यवस्थित मिक्स करायचंय। छानपैकी मिक्स झाल्यावर हे जे अशा गुठळ्या दिसत आहेत ते पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित। छान मिश्रण झालं पाहिजे त्याचं। आणि ते झाल्यावर मग आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत आणि वेलची पावडर, पहिले आपण वेलची पावडर टाकूया। हे आता आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। बरोबर, आणि घट्टपणा पण आलेला आहे। बरोबर बरोबर, आता आपण हे काढून घेऊया एका सर्विंग बॉल मध्ये, आणि मग वरून ड्रायफ्रुट्स आणि मग आंब्याचे काप घालूया। मग आपण काय लगेच आंब्याची खीर आहे म्हणल्यावर उशीर करायलाच नको। गॅस तर आपण ऑलरेडी बंद केलाय, सगळं मिक्स झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया। पण ही खीर मला वाटतं गार झाल्यावर खाण्यात जास्ती मजा आहे। हो, म्हणून आपण आता काय करणार आहोत, हे फक्त गार्निशिंग करून आहे ना ह्याला 3 ते 4 तास आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत आणि एकदम चिल्ड आपण खाणार आहोत, म्हणजे हे थोडं घट्ट होईल। बरोबर, आता आपण ड्रायफ्रूटचे सगळे काप ह्याच्यावरती घालतोय। तुम्हाला माझं किती कौतुक वाटत असेल ना मनातल्या मनात, इतकं छान मी करतो, हेल्प करताय, सजवतो इतकं छान, मग तसं म्हणत जाऊ मोकळेपणाने। ड्रायफ्रुटचे काप आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत, आता आपण आंब्याचे काप वरून टाकणार आहोत। हे आत्ताच घालायचे? हे आता थोडेसे घालूया आणि नंतर ते घट्ट झाले ना की मग वरून परत एकदा आपण घालू शकतो। ठीक, हे थोडं रूम टेम्परेचरवर आणायचं आणि मग नंतर 3 ते 4 तास आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। हे बघा, मी 4 बाजूला 4 आणि मध्यभागी। हो, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन।
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया